अगं कांतू काय करतायस? आज होळी आहे आणि तू पुरणपोळी नाही करत? पुरणपोळी आई करताय आणि हॉलला इथं उको बोको वाटलं असतं ना, म्हणून मी हॉलमध्येच थांबले. आहा, हा हॉल कोका बोका आणि हा तुझा बोका. या बोक्याला मांजरीची एक मिळेल का? पटकन घे. तुमचं बाई काहीतरी. अगं बाबा बाहेर, आई आत, लवकर बारीक बारीक एक एक एक. मला लाज वाटते. होली है बने बने. हो आले 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 आले. अहो मी पुरणपोळ्या करत होती, छान तूप लावून पुरणपोळ्या. अरे खेलेंगे हम होली, आज है होली. बाबा 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 तुम्ही यमक जुळवायचं राहू द्या, आपली तशी थोडी छान होईल. बघा जाऊ, किती छान उत्साहात आहे ते गाव देतात ना. दादा वहिनी हॅपी होली. पाया पडतो दादा पहिले. काय दादा वहिनी काय वहिनी. सॉरी हो. काका काका आज होळी आहे, तू सरळ चालत आला, भांग वगैरे नाही प्यायला? काय बोलतो. भांगवरनं एक जोक आठवला. काल आईने काय छान जोक मारला. सांग. आई म्हणाल्या ज्याला भांग पडता येत नाही तो भांग पिऊन काही पडेल. अरे हा काय जोक आहे का. अरे जावळ काढल्यापासून माझ्या डोक्यावर एक केस नाही आला, यात माझा का दोष आहे रे. नाही हो भाऊजी, मला असं म्हणायचं नव्हतं. आणि हो शांत का, मला तसं सांगायचं पण नव्हतं. हो तू सांगूच नको, मनात आलं की दाबून टाक, बोलू नको. होली है, होली है. अरे हॅपी होली, हॅपी होली मामी, हॅपी होली. अरे काय शामराव उठ. हॅपी होली हॅपी होली. अरे काही मेन कपड वगैरे घाल ना, डाग लागेल ना. अरे दादा काही सांग ना रे सगळ्याला. मामी गोमू नाही काय बोलली. कोण तू गोमू? ती तुमच्या इशाऱ्यावर नाचते ती. आणि बाबा मला सांगत होते तिने छान केस पण रंगवलेत म्हणून. मला भेटायचंय गोमूला. कोण आहे गोमू? मी केस रंगवले. दाजी मला गोमू म्हणता. बाय का मी काय बायकोच्या इशाऱ्यावर नाचतो का. काय भाऊ, तुम्ही यांना गोमू म्हणता नाही, तसं आणि मी नाही. यांना माझ्या इशाऱ्यावर नाचवते का? तसं नाही ते. एवढा अपमान. मला नाही राहायचं इथं. मी चालली, मला नाही राहायचं. अरे थांब गं, थांब गं, बघा थांब ग, मी छान पुरणपोळ्या केल्या. तूप लाव. अरे वा. मी आणते का? मी पण जाते. दादा हे गोमूच आहे. बायको बोलते ना नाचते. श्याम्याचा चड्डीत उंदीर सोडेल. पुरणपोळी 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 पुरणपोळी. मामा गरम गरम तुम्हाला. घरी सगळ्या. मामी, अरे मी का भिकारी आहे का रे, असं पोळी द्यायला या घराला. अरे तर कशाला बसला, माणसात बसला मग इथे. हो दादा आलो. वर 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 काका. मामी यावर्षी पण नाही केल्यात काय हो पुरणपोळ्या? यावर्षी पण म्हणजे मला वेळच नाही मिळाला ग. काही पण. मामाने मला त्या दिवशी बाजारात भेटले तेव्हा सांगितलं मामीला पुरणपोळी येतच नाही. शिनाच्या गोऱ्या थापते ना त्याही तुटतात. ते पुरणपोळ्या काय बनवेल. मला पुरणपोळ्या बनवता येत नाही. आणि मी शेणाच्या गौऱ्या थापल्या तेही तुटतात. आणि ती तुमची बहीण मला कशाला मदत आणते. हो तिच्या पुरणपोळ्या बघा, अर्धी डाळ कच्ची कच्चीच आहे मधात. आणि ती पुरणपोळ्या करायला पुरण वाटायला घेते ना, पुरण कमी आणि फरशीच वाटते जास्त. माझ्या पुरणपोळ्या कशाला काढणार. हा आणि तुझी ते खिचडी का. काय झालं माझी खिचडीला. त्या कुकर मध्ये एकी बाजूला डाळ आणि एकी बाजूला तांदूळ चिपकलेली असतात. आणि त्या शिट्टीमधून 2 लसणाच्या कड्या मला बाहेर काढ म्हणत असतात. माझ्या खिचडीला काही म्हणत नाही. माझ्या मामी थांब थांब. पुराण मानो होली आहे. होली होली. खिचडी करते का हो? होते थोडी इकडे तिकडे चालतो. म्हणजे मी अशी खिचडी करते. कोण मागायचे? गोमू नाही म्हणायचा. मी मागणार. मग तू चपटा तोंडाची. सुचत नाही म्हणून काही बोलता का. मला राहायचंच नाही तर मी चालली. तुम्ही खरंच जाईल. पुराण मानो होली है, मेरी बीबी भोली है. मामी भोळी नाही मामा, तुम्ही भोळे आहात. श्याम काकांनी मला सांगितलंय मामी जेवल्याशिवाय जायची नाही. भाऊ हे असे बोलतात माझ्याबद्दल, म्हणजे मी जेवल्याशिवाय जाणार नाही. अहो देवा,
तू हे बायका साधी आहे का दादा? अरे माझं लग्न काऊन नाही झालं? यांनी बाहेर जाऊन सांगितलं बडा घर पोकळ वासा वारा घुसते भसा भसा. अरे बुमू आमचं घर म्हणजे बडा घर कोकण वासा वारा जातो भसा भसा असं म्हणता रे तुम्ही? नाही ना दादी हा? पुराण मानो होली है पुरणपोळ्या, पुरणपोळ्या, पुराण मानो होली है. घ्या, घ्या, मामा पुरणपोळ्या, 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 पुरणपोळ्या. हा, तूप, तूप, तूप. नका तूप घे तू. बस छान तूप लावू. बाबा या वर्षी की नाही आपण आपल्या छान चाळीतच होळी पेटू आणि तिथे छान रंग खेळू. ए पण मला भिजवायचं नाही. मला बाबा सांगत होते. बाबा आपण तुमच्याकडे कोणी पिचकारी घेऊन आला ना तर तुम्ही त्या डोंगरा मागे लपा. कोण का डोंगर? तो बाबाने 30 वर्षापूर्वी लग्नापासून आणलेला गपना की नाही ना? तो डोंगर हा 30 वर्षापूर्वी असा 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 आला. पण छान मला डोंगर म्हणले मी माझी आई बरोबर बोलली होती. या घरात माझी माझी मुलगी कशी राहील? मीच भाशी तू आणि तुम्ही पण बरोबर बोललात. आपलं घर म्हणजे ना शिमग्याच्या बोंबा ठोकणारं गाव आहे. शिमग्याच्या बोंबा ठोकणारं गाव. नाही नाही काका मी नाही बोललो. मामा नाही नाही बाबा नाही नाही शिमग्याचा बोंबा नाही हा? मामा हा? बाबा बाबा होळी पेटवायची गाणी होळी हो? होळी पेटवायची गाणी हो? हा होळी वरून पेटवा कारण शिमगा खालून बोलायला. अरे खूप चांगलं.